महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज विमान अपघातादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यांच्या निधनाने कलाविश्वातून देखील हळहळ व्यक्त केली जाते. नुकतीच बिग बॉस फेम सूरज चव्हाण याने सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केलंय. त्याने एक व्हिडिओ पोस्ट करत माझा देव चोरीला गेल्याचं म्हटलंय. माझ्यासारख्या गरीब मुलाला इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं, माझी काळजी घेतली, मला नवीन आयुष्य मिळवून दिलं. अजितदादांसारखा माणूस या जगात नाही. मला लय वाईट वाटतंय, लय दुःख होतंय. माझ्या आई अप्पांनंतर अजितदादांनी माझ्यासाठी इतकं केलं. मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन. बघा सूरज नेमकं काय म्हणालाय ते. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज माझ्या दुःखाचा डोंगर पसरलाय, कारण आज माझा दिवस लय घाण गेलाय. कारण माहित नव्हतं की कालच फाकलं. पहिल्यांदाच बातमी मी बघितली. बारामतीचा आपला दादा म्हणजे माझं वडील सारखं होतं. त्यांनी मला एवढं मोठं घर दिलं. घर नव्हतं, कॉपट होतं, पण आधार म्हणून, बाप म्हणून उभं राहिलं. आणि माझ्यासाठी काय केलंय ना, ती माझ्या मनाला माहिती. ही कोणालाच नाही माहित. ते गरिबांसाठी आधार होतं आणि उभं राहत होतं. अजित दादांना मी आयुष्यभर विसरणार नाही. माझ्यासाठी काय केलंय ना, ती मला माहिती. एवढं मोठं साम्राज्य उभं करून गेले, दुःख देऊन गेले. डोंगर माझं डोळ्यातने असलो इतके येतात, पण ती काय मन भरून आलंय. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अल्ट्रा मराठी बसकडून भावपूर्ण श्रद्धांजली.